पाहूयात पुढची बातमी। शस्त्रसंधी हा इराणचा विजय। इराणचे सर्वोच्च नेता मुस्तफा खामेनींनी ही प्रतिक्रिया दिली। अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादेत होईल असं मुस्तफा यांनी सांगितलंय। खामेनींनी सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। तर इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्यात। त्या अटी नेमक्या कोणत्या पाहूयात। तातडीने हिंसा थांबवा, इराणच्या या काही महत्त्वाच्या अटी आहेत ज्या त्यांनी अमेरिकेसमोर ठेवल्या आणि अमेरिकेने सुद्धा ते मान्य केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार। युरेनियम संवर्धनाला परवानगी, अशा काही महत्त्वाच्या अटी इराणने ठेवलेल्या आहेत। सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाकणं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं। त्यामुळे या सगळ्या अटी इराणच्या अमेरिकेने सध्या मान्य केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दोन्ही देशात सध्या युद्धविराम आहे। गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं, इराणला नुकसान भरपाई देणं, क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये मोठं नुकसान झालंय आणि त्या सगळ्या नुकसानाची भरपाई देणं अशी सुद्धा एक इराणची महत्त्वाची अट आहे। पश्चिम आशियामधलं अमेरिकेचं सैन्य मागे घेणं, लेबनॉनमधल्या हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम। अशा पद्धतीच्या 9 अटी इराणने ठेवलेल्या आहेत आणि अमेरिकेने सुद्धा ते सध्या मान्य केल्याचं दिसतंय। तर युद्धविरामामुळे इराणला नेमकं काय मिळालं तेही आपण पाहूयात। होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण कायम आहे। युद्धामध्ये महासत्तेचा कडवा प्रतिकार त्यांनी केला। जगासमोर प्रतिमा कमालीची इराणची उंचावली आहे। अली खामेनींच्या मृत्यूनंतर सुद्धा इस्लामी सत्ता इराणमध्ये कायम आहे। इराणवरचे निर्बंध हटणार आणि आर्थिक फायदा होणार असं सध्या चित्र पाहायला मिळतं। अण्वस्त्र निर्मिती नाही तर अणुऊर्जा कार्यक्रम सुरूच राहणार। तर युद्धविरामामुळे इराणला सुद्धा अनेक महत्त्वाच्या आणि गोष्टी मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतं।